अनेक वर्ष बेरोजगार असल्याने 1.5 वर्षापूर्वी तणावग्रस्त झालेल्या बॉलिवूड निर्माता नितीन कपूर यांनी गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे। नितीन कपूर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचे चुलत भाऊ होते। गेल्या 18 वर्षांपासून ते बेरोजगार आहेत। ते अंधेरी पश्चिमेकडील 7 बंगला येथील सी ग्लिम्समध्ये राहत असलेल्या बहिणीसोबत राहत होते। बेरोजगारीमुळे ते गेल्या 1.5 वर्षांपासून तणावात होते। त्यांच्यावर महिन्याभरापासून मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते। उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी 1:15च्या सुमारास इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत त्यांनी आत्महत्या केली आहे। या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात बेरोजगारीच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय आहे। घटनास्थळावरून कुठल्याही स्वरूपाची सुसाईड नोट मिळालेली नाही। हँड्स अप, मेरा पती सिर्फ मेरा है, काली कलम या हिंदी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती। 1985 मध्ये एकत्र काम करीत असताना सिने अभिनेत्री जया सुधा यांच्यासोबत त्यांनी प्रेमविवाह केला। त्यांना निहार आणि श्रेया नावाची 2 मुलं आहेत। आंध्र प्रदेशच्या 2009 मधील आमदारच्या निवडणुकीत जया सुधा या काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या। मात्र 2014च्या तेलंगणाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। सी ग्लिम्स 7 बंगला जेपी रोड अंधेरी पश्चिम या सोसायटीमधून फोन आला होता की एका इस्माने ओळखून उडी मारून सोसायटी केली। त्यानंतर माहिती मिळताच आमचे पथक आम्ही स्वतः गेलो पाहिले। त्यावेळेला तो माणूस आम्ही जायच्या अगोदर हॉस्पिटलमध्ये नेला होता। चौकशी केली असता त्यांनी 6व्या माळ्यावरून टेरेसवरून जाऊन टेरेसवर जाऊन त्यांनी उडी मारून सोसायटी केली।